टीम जुई कॅप्टन आणि इब्राहिम इलन महाड दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपला एक अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. टीम जुई आपला एक 12th मन आपण पाठवायचा आहे. तर या मॅच साठी ॲज अ अंपायर ऑफिशियल अंपायर सर आपल्यासोबत जोडले जातील. सरफराज माटवणकर सर, तर त्यांच्यासोबत सिकंदर सर आपल्यासोबत जोडले जातील ॲज अ अंपायर. टोल टीमचे कॅप्टन नक्कीच सिकंदर सर यांना आपण पाहतोय एक चांगलं प्रदर्शन करून ते देखील दाखल झालेत क्वार्टर फायनल मध्ये. आणि या दोन टीमच्या दरम्यान जी टीम जिंकेल त्यांच्यासोबत क्वार्टर फायनलचा सामना खेळताना आपण नक्कीच या पुढच्या मॅच मध्ये त्यांना देखील इन ॲक्शन पाहू. एक चांगल्या दर्जाचे अंपायर आज आपल्याला या मैदानावरती त्यांचं देखील सहकार्य लाभलं, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्याचप्रमाणे सरफराज माटवणकर सर देखील ॲज अ लेग अंपायर या सामन्यासाठी जोडले जातील. तर मॅचला होते ते सुरुवात. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम जुई त्यांच्या विपक्षी इब्राहिम इलेव्हन महाड. टॉस जिंकलाय जुई या टीमनं, फिल्डिंग करण्याचा घेतलाय निर्णय, बॅटिंगसाठी इथे आमंत्रण दिलंय टीम इब्राहिम इलेव्हन महाड ची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते स्क्रीन वरती. दाबोल बादशाह या टीमचे व्हाईस कॅप्टन सन्माननीय नासिर पोरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेदरम्यान स्वागत आणि सत्कार केला जाईल. आपणास विनंती करण्यात येते की आपण व्यासपीठावर यायचं आहे. नासिरजी पोरे सर आपणास विनंती करण्यात येते की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर मॅचला होते ते सुरुवात. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. चालू असलेला सामना पाहायला मिळतोय. अंपायर सिग्नल मॅच ऑन. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. एका बाजूला टीम जुई त्यांच्या विपक्ष इब्राहिम इलेव्हन महाड या टीमची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. स्ट्रायकर एंड वरती बॅटर पाहायला मिळतोय महाडचा सुपरस्टार अरसलान पल्लवकर, मागच्या मॅचचा हिरो. त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय आणखीन एक हार्ड हिटर बॅटर सलमान. तर बॉलिंग मार्क वरती जुई या टीमचं पहिला प्रमुख अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र, पहिला प्रमुख गोलंदाज इब्राहिम. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. महाडच्या सुपरस्टारने पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. एक महत्वपूर्ण मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळतोय. मॅचला झाली तर सुरुवात. पहिलाच बॉल बॉलर इब्राहिम याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. षटकारानं भव्य स्वागत केलं जातंय त्याचं देखील. बॅटर पाहायला मिळतो स्ट्रायकर एंडवरती अरसलान, ज्यानं पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. या षटकारानं स्वतःचं आणि टीमचं अकाउंट धावफलकावरती ओपन केलं जातंय 6 या धावेंनी. इथे देखील कुलवर पद्धतीचा बॉल, त्याला मिडॉनच्या वरून उडवायचं होतं परंतु मिडॉनला पकडला गेलाय झेल आणि संपला बॅटर अरसलानचा खेळ. विकेट नंबर 1 चं पतन मैदानाच्या आतमध्ये. अरसलान बॅक टू द डगआउट.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय बॅटर सुहेल, ज्यानं एक अप्रतिम फ्लाइंग झेल कवकॉर्नर रिजन मध्ये टिपला होता. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पहिलाच बॉल त्याला देखील अलई ते डॉट. इब्राहिम बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात. P1चं पहिलं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं जातंय. 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळेस कव्हर्सला बीट करायचा होता, परंतु कव्हर्स मध्ये पकडला गेलाय झेल आणि आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. बॅटर सुहेल बॅक टू दी पवेलियन. P1चं हे पहिलं षटक पाहायला मिळतंय. इब्राहिम ह्याच्या माध्यमातून एक षटकार जरूर आला, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट आपल्या टीमसाठी त्यानं प्राप्त केल्यात. यावेळेस देखील फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर हलकासा आतल्या दिशेला वळण घेणारा देखील राहिला. बॅट्समनला प्रश्न विचारत निघून गेले. विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाची बॉलिंग पाहायला मिळते बॉलर इब्राहिमच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर सिक्सर जवळला, तदनंतर मात्र अर्सलान याला डगआउट मध्ये पाठवलं. त्यानंतर डॉट बॉल आणि पुन्हा एकदा बॅटर सुहेलला डगआउट मध्ये पाठवलं आणि आता एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन हलक्याने स्टीअर केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. तू मे एक खराब कॉल पाहायला मिळतोय, परंतु इथे पाहावं लागेल. आणखीन एक डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 6. बॉलिंग आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतरचे 5 चेंडू पाहिले तर आलेत डॉट. अर्सलान जरूर डगआउट मध्ये परतलेत, परंतु सलमान अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनस याला देखील आपण पाहतोय. बॉलिंग मार्क मध्ये होतोय बदल. ओव्हर नंबर 2 चा खेळ होतोय ते चालू आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर पाहायला मिळतोय दानियाल. पहिलाच बॉल कव्हर्सला. काय कमालीचा फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका पाहायला मिळाला. बॅटर सलमानच्या बॅट मधून आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा षटकार. यावेळेस फुल टॉस बॉल, त्याच्यावरती देखील आक्रमण. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा आणखीन एक हवाई ब्लास्ट. लगातारचा दुसरा षटकार बॅटर सलमानच्या बॅट मधून. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 18 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा, 2 विकेट माघारी परतले होते, परंतु ओव्हर नंबर 2 चा खेळ जसा चालू झाला तसा पाहायला मिळतोय सलमान याचा क्लास मैदानाच्या आतमध्ये. सलगच्या 2 चेंडूंवरती ठोकलेत त्याने देखील 2 षटकार. यावेळेस देखील बिग हिट करायचा होता. बॅट्समन बीट, विकेट किपर देखील झालेत बीट. चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव जोडली जाईल धावफलकावरती. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती.
यावेळेस हाफ ट्रॅकर पूल केलाय, पूल पॉवरफुल, वंडरफुल आणि सक्सेसफुल देखील राहिलाय. सलमानच्या बॅट मधून आलाय त्याचा तिसरा षटकार. या षटकारानं धावफलकाला गती प्रदान केली जाते. पहिल्या दुसऱ्या गिअरवर चालू असणारी गाडी आता मात्र टॉप गिअरवर आपलं वेग धारण करते. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि या बॉलला देखील पाठवून दिलंय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक क्लासिकल षटकार. सलमान आपला क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय, कौतुक करावं लागेल. अरसलान जरूर डगआउट मध्ये आहे, परंतु सलमान आपल्या टीम साठी कमालीची इनिंग बिल्ड करतोय. इथे देखील बॅटची इनर एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला, डिक्लेअर झोन मध्ये आले सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपला. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 32. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस कमालीचा फटका पाहायला मिळतोय. बॅटर अनसचा वार, चेंडू जाईल सीमा रेषा पार. लॉंग ऑफला क्लिअर करणारा आणखीन एक दर्जेदार षटकार. ओव्हर नंबर 3 साठी बॉलिंग मार्क वरती बॉलर पाहायला मिळतोय अब्दुल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती षटकारानं त्याचं देखील स्वागत केलं जातंय बॅटर अनसच्या माध्यमातून. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलंय 38 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 ची झाली तर सुरुवात. षटकारानं अनस देखील क्लास आपला मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. इथे देखील ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. थोडी फंबलिंग जरूर पाहायला मिळते, परंतु सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्यानं देखील धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावरती. 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला इब्राहिम 11 महाड, विपक्ष जुई 11. दोन नामांकित टीम. महाड तालुक्यामध्ये बरंचसं क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय. दोन्ही टीमने आपल्या नावाचा दबदबा महाड तालुक्यात निर्माण केलाय. परंतु आता पाहिलं तर स्पर्धा वेगळी आहे, मंच वेगळा आहे आणि या मंचाचा सरपंच बनायचा असेल तर चांगला खेळ तुम्हाला या मैदानावरती करावा लागेल. यावेळेस फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पाहायला मिळाली. अपील केली जाते, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. बॅट्समनला बीट करून चेंडू निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. दाभोल बादशाह क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक 2024 चा हा थरार स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या दाभोल गावामध्ये. आणि या दाभोलच्या क्रीडा नगरीमध्ये रंगलेला हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर लाईव्ह प्रसिद्ध केली जाते. एक उत्तम दर्जाचं आयोजन आणि तेवढ्याच उत्तम दर्जाचं नियोजन आपल्याला पाहायला मिळते दाभोल क्रिकेट क्लबच्या वतीनं. हाफ ट्रॅकर मिस्टाईम फटका कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आता आहे, पकडला गेलाय झेल आणि संपला बॅटर सलमानचा खेळ. आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. बॅटर सलमान बॅक टू दी पवेलियन.
तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय उमेर. उमेर देखील एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून देखील बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण चांगली बॅटिंग नेहमीच पाहिली आहे. इथे संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी तो देखील मैदानामध्ये दाखल. बॉलिंग मार्कवरती बॉलर पाहायला मिळतोय आपल्याला अब्दुल, ज्यानं 7 धावा खर्च केल्या, 4 चेंडू हाताळलेत आणि 1 विकेट आपल्या टीमसाठी प्राप्त केली. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बॅटची एज, चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर स्वरूपाची ही देखील एक धावफलकावरती केली जाईल ऍड. एका धाव्याच्या सहाय्याने देखील धावफलक जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. 40 रन्स ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगती पथावर. अजूनही 1 चेंडूंचा खेळ या ओव्हर मधील देखील आहे बाकी. इथे देखील फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पाहायला मिळते, परंतु लेग स्टंपला मिस करणारा हा बॉल, चेंडू निघून जाईल विकेट कीपरच्या हातामध्ये. अंपायर सर आपल्याला कळवतात वाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ही देखील केली जाते ऍड. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 41 या आकड्यावरती. इथे कव्हर्सला आणखीन एक लाजवाब फटका पाहायला मिळतोय. बॅटर उमेर आपला क्लास दाखवतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आलाय षटकार. नक्कीच क्वार्टर फायनलचा सामना झाल्यानंतर एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक्झिबिशन मॅच दाभोल बादशाह सी विपक्ष दाभोल यंगस्टर या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच होणार आहे. आपण सर्वांनी देखील क्वार्टर फायनलच्या सामन्यानंतर तयार राहायचं आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 ला होते ते सुरुवात. बॉलिंग मार्कवरती बॉलर पाहायला मिळतोय तला आणि बॅटिंग साठी अनस आणि उमेर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही दाखल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 47 3 षटकांच्या समाप्तीनंतर. इथे देखील आडव्या बॅटनं विकेट करायचा होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 48 या आकड्यावरती. टीम टोल पाहायला गेलं तर जाऊन दाखल झाले क्वार्टर फायनल मध्ये. या टीम या चालू सामन्यामध्ये जी टीम जिंकेल ती क्वार्टर फायनल मध्ये जाऊन सामना पाहायला मिळेल टोलच्या विरोधात. इथे अपील केली जाते आणि पंचांचं बोट आकाशाकडे अपील उचलून धरली जाते. बॅटर उमेर याला परतावं लागेल. आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. हॅलो
इथे ऑफ स्टंप पासून खूपच लांब पिचिंग झालेला चेंडू वाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ही देखील ऍड केली जाते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 49 या आकड्यावरती. टीम पाहायला गेला तर इब्राहिम 11 महाड विपक्ष जुई 11 या टीमच्या दरम्यान रंगलेला हा सामना पाहायला मिळतोय. टीम टोल करंजकोल या टीमला पराभूत करून जाऊन दाखल झाले क्वार्टर फायनल मध्ये. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. एक चांगला खेळ सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे देखील पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. वाईट बॉलचा इशारा येतोय. आणखीन एक एक्स्ट्रा धाव या एका धावेच्या साहाय्यानं टीम इब्राहिम 11 महाडचा अर्धशतक धावफलकावरती कंप्लीट झाले. 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे रनअप मध्ये थोडा बिघाड पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज होतील बॉलर तल्हा. 50 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. टीम इब्राहिम 11 महाड बॅटिंग करतायत. एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील केला जातोय. बॅटर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय अल्ताफ, त्याच्यासोबत अनस. त्याच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. इथे स्लोवर 1 फिंगर रोल केले. टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदललाय. नक्कीच थोडी फिरकी बॉलने घेतली आणि त्याच वेळेला बॅट्समनला बीट करून निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 महत्वपूर्ण ओव्हर, स्लॉग ओव्हर आणि या ओव्हर मध्ये अप्रतिम दर्जाची बॉलिंग पाहायला मिळते. बॉलर तला आपला अनुभव नक्कीच या ओव्हर मध्ये पणाला लावला जातोय. इथे फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी बॅट्समनला बीट केलं जातंय. मिस टाइम फटका आणि एक चांगला झेल. आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. बॅटर अल्ताफ बॅक टू द डगआउट. तर ओव्हर नंबर 4 चा खेळ आपण पाहतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 54 चेंडूंचा खेळ आपण पाहिलात. या ओव्हर मधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक. बॉलर तहला काय कमालीची गोलंदाजी आपल्या टीमसाठी करते. चांगला कमबॅक त्यांनी देखील करून दिला आपल्या टीमसाठी. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राशिद. इथे फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला आक्रमण पाहायला मिळते. लॉंग ऑफला एक सोपा झेल इथे मिस केला जातोय. सिंगल ही देखील कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचले टीम इब्राहिम 11 महाड. 51 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अनस याला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. अनसने मागच्या ओव्हर मध्ये एक षटकार जरूर ठोकलाय, परंतु शेवटच्या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. इथे पाहायला गेलं तर पाहावं लागेल अंपायर डिसिजन. अंपायर सरांचा इशारा येतोय नो बॉलचा. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 52 या आकड्यावरती. उघडा डोळे पहा नेट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट वरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. झेल मिस केला जातोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पलून पूर्ण केल्या जातील. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. तर या 2च धावा आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावांच्या सहाय्याने धावफलकावरती 54 धावा जमवल्या गेल्यात आणि 55 धावांचं टार्गेट इथे सेट केले गेले जुई 11 या टीम साठी. तर 54 धावा धावफलकावरती जमवल्यात आणि 55 धावांचे इथे टार्गेट सेट केले गेलंय टीम जुई 11 साठी. तर इजाजी खोपटकर आपणास विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.
तर पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिलात. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 24 चेंडूंच्या मोबदल्यात पाहायला गेलात तर 54 धावा जमवल्या गेल्या टीम इब्राहिम 11 महाडच्या माध्यमातून आणि 55 धावांचं टार्गेट इथे सेट केले गेले जुई 11 साठी. तर दुसऱ्या इनिंगसाठी आपल्यासोबत मायक्रोफोनवर जोडले जातील दाभोलगावचा एक गोड आवाज अर्थात इजाज सर आपल्यासोबत जोडले जातील. ओव्हर टू इजाज सर. धन्यवाद धन्यवाद प्रशांत कांबळे सर, तांबे सर। सही मायनों में हम देख रहे हैं कि सुबह से कमेंट्री का जो भार संभाले हुए प्रशांत तांबे सर, एक मधुर सा आवाज आपको सुनने मिला था। थैंक यू सर। चलिए मैच की तरफ। स्ट्राइक पर होगी जहूर और महार की तरफ से पहली गेंदबाजी लेकर सुहेल राइट टर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। अगली गेंद जहूर के लिए, पटकी हुई गेंद थी, उसे खेला है, उड़ाया उसे सीमा रेखा पार, षटकार। और इस छक्के से इनिंग का आगाज किया है जहूर ने। शाखा प्रमुख भी यहां पे जुड़ चुके हैं स्टेडियम में। अगली गेंद सुहेल की जहूर के लिए, स्ट्राइक करेंगे जहूर। अगली गेंद और उसे सम्मान दिया। एक सही बल्लेबाज की निशानी होती है कि अच्छी गेंदों को सम्मान देना, एक अच्छे बल्लेबाज की निशानी। एक अच्छा मैच चलता हुआ यहां पर महार विरुद्ध जुई के दरमियान तीसरे दिन का खेल चलता हुआ। अगली गेंद सुहेल की, ओ क्लीन बॉल। क्या गेंदबाजी, क्या गेंदबाजी वहां पे सुहेल द्वारा कमबैक किया। पहली गेंद पे पहला छक्का खाया, दूसरी गेंद पे 1 रन दिया। दावल सी के कप्तान यहां पे टॉस का बॉस में चले आ जाइए। दावल सी के कप्तान एग्जीबिशन मैच होने जा रहा है ये दाभोल सी विरुद्ध दाभोल यंग स्टार। दाभोल बादशाह सी विरुद्ध दाभोल यंग स्टार के दरमियान होगा मैच। इसके बाद टोल के कप्तान, क्वार्टर फाइनल के बाद राउंड होगा दाभोल बादशाह सी विरुद्ध दाभोल यंग स्टार। सुहेल गेंदबाजी करेंगे। अगली गेंद लेकर और उतनी ही बेहतरीन गेंदबाजी फेंकते हुए सुहेल। एक अच्छा कमबैक मैं कहूंगा इस गेंदबाज का इस मैदान पर। हमने देखा कि पहली गेंद पे उन्होंने एक छक्का खाया था, उसके बाद एक नसीहत ली उन्होंने कि नहीं मुझे कुछ कमबैक करना होगा। अगर मैं उनको मालूम है कि अगर महाड़ को जिताना है तो एक अच्छी गेंदबाजी करनी होगी। चलिए देखते हैं अगली गेंद सुहेल की, और उसे उड़ाया गेंद, एक टप्पा बाउंड्री लाइन के बाहर, चौकार। इस चौके की मदद से पावर प्ले का पहला ओवर खत्म। इस ओवर के खात्मे पर स्कोर बढ़ता हुआ 11 रन। सरपंच चषक 2024 मैनेज बाय दाभोल बादशाह। एक अच्छा टूर्नामेंट यहां पे ऑर्गेनाइज किया हुआ दाभोल बादशाह ने।
तीसरे दिन का खेल शुरू यहां पर इस मैदान पर जुई विरुद्ध महार के दरमियान। अब दूसरी ओवर लेकर महार की तरफ से होंगे अरसलान। अरसलान भी एक अच्छे ऑलराउंडर कहलाते हैं महार की जानिब से। एक अच्छे गेंदबाज भी है, एक अच्छे बल्लेबाज भी है। और उनका सामना करेंगे जहूर। जहूर भी एक अच्छे बल्लेबाज। हमने पिछली मैच में देखा जहूर ने एक अच्छी पारी खेली थी और वही पारी उनकी रंग लाई थी और उन्होंने जुई को जीत दिलाई थी। अब देखते क्या कारनामा अंजाम देते इस मैदान पर। और जो भी टीम जीतेंगी वो क्वार्टर फाइनल का राउंड खेलेंगी टोल के साथ। दूसरे ओवर का खेल जारी। अरसलान गेंदबाजी करेंगे जहूर के लिए। उसे खेला है ऑफसाइड की दिशा में, गेंद जाती है, उसे फील्ड किया। तब तक एक रन मुकम्मल, स्कोरबोर्ड में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 12। एक अच्छा मैच चलता हुआ यहां पर जुवी विरुद्ध महार के दरमियान। एक दर्शकों से खचाखच भरा हुआ मैदान, यूट्यूब लाइव के माध्यम से ये चलता हुआ टूर्नामेंट। और उसे उड़ाया हवाई 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 अड्डा। षटकार, दर्जेदार दमदार षटकार। फिर से एक बार अगली गेंद, बाहर की साइड गेंद थी लेकिन उसे खेला है, क्या शॉट खेला है। लेकिन उतनी ही अच्छी कैच वहां पे लपकी है। एक खराब गेंद पे खराब शॉट खेला वहां पर। और इसी तरह अरसलान को मिलती हुई पहली सफलता। और इसी तरह सोबान की इनिंग का खात्मा होता हुआ अब उनकी जगह संभालने जा रहे दानियाल। और हमारे टोल के इरफान है, उनके बारे में मैं कुछ कहना चाहूंगा। स्ट्राइक पर होंगे दानियाल, गेंदबाजी करेंगे अरसलान। अगली गेंद उतनी अच्छी गेंद, क्या कमबैक, क्या कमबैक। एक अच्छा कमबैक कहूंगा मैं इस गेंदबाज का, कि उन्हें पता है कि अपनी टीम को अगर जिताना है तो एक अच्छी कमबैक करनी होगी और वही कर रहे हैं यहां पे अरसलान, हम देख रहे हैं। यूट्यूब लाइव के माध्यम से मैच चलता हुआ। एक अच्छी गेंद, एक अच्छी गेंद कहूंगा लेकिन नहीं नहीं, गेंद भटकी हुई गेंद। वाइट की दिशा में, इस वाइट के रूप से स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 19 रन। और ये उड़ाया उड़ाया गेंद हवाई अड्डा, छक्का। एक अच्छे टारगेट की तरफ बढ़ते हुए दानियाल। फिर से एक बार अरसलान गेंदबाजी करेंगे बॉलिंग मार्क पर, अगली गेंद लेकर। और उतनी ही अच्छी गेंद, उतनी ही अच्छी गेंद। हल्की सी अपील और अंपायर का इशारा।
और अंपायर का इशारा आउट। और इसी तरह दानियल की इनिंग का खात्मा। इस तरह 2 ओवर के इख्तिताम पर जुई का स्कोर होता हुआ 25। अब 12 गेंदें और 30 रनों की जरूरत। 12 गेंदें और 30 रनों की जरूरत। देखते हैं किसके पक्ष में जाएगा ये मैच, क्योंकि क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी कहा नहीं जा सकता। क्रिकेट की आखिरी गेंद और मटके का आखिरी पत्ता जब तक फेंका नहीं जाता कुछ कहा नहीं जा सकता। क्योंकि क्रिकेट और गिरगट हमेशा रंग बदलते रहते हैं। आपने देखा हुआ गिरगट कैसे रंग बदलता है, कभी हरा, कभी नीला, कभी पीला। वैसे ही क्रिकेट हर गेंद पे अपना रंग बदलता है। और क्या उड़ाया बॉल, सीमा रेशा पार, एक दमदार षटकार। हेलो अल्ताफ हमसे दूर जाते हुए राइट आर्म और विकेट से गेंदबाजी करेंगे। अच्छी गेंद थी, उसे खूबसूरत शॉट खेला लॉन्ग ऑफ पर। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, बहुत अच्छी बढ़िया फील्डिंग। इस बीच 1 रन से संतोष होना पड़ा। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 32। मार्ज ऑन द स्टैक। अल्ताफ अपने ओवर को आगे बढ़ाते हुए हमसे दूर जाते हुए राइट आर्म और विकेट से गेंदबाजी करेंगे। अल्ताफ हमसे दूर जाते हुए राइट आर्म और विकेट से गेंदबाजी करेंगे। अच्छी गेंद थी, उसे खिलाए कवर की तरफ और अच्छी फील्डिंग का प्रदर्शन। इस बीच 1 रन मिला, स्कोर जा पहुंचा है 33। जहूर ऑन द स्टैक। अल्ताफ अपने ओवर को आगे बढ़ाते हुए और फुल टॉस गेंद थी, उसे लॉफ कर दिया। स्कोर लेग के ऊपर से गेंद सीमारों के बाहर जाती हुई, अंपायर का इशारा 6 रन। बड़ा शॉट, बड़ा हिट, वेल डन बाय अल्ताफ। 6 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 39। 39। अगली गेंद अल्ताफ जहूर के लिए अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद फेंकी थी। डॉट गेंद, आगे का काम विकेट कीपर ने अंजाम दिया। डॉट गेंद, कोई रन नहीं। जहूर ऑन द स्ट्राइक। अल्ताफ महाड़ की ओर से इब्राहिम एलिवन महाड़ की ओर से गेंदबाजी कर रहे हैं। अल्ताफ हमसे दूर जाते हुए राइट आर्म और विकेट से अच्छी गेंद थी, उसे खूबसूरत लॉफ कर दिया है। फाइन लेग के ऊपर देखना है, अंपायर का इशारा 6 रन। बड़ा हिट, बेहतरीन क्लास शॉट 6 रन के लिए। दूसरा शॉट, दूसरा छक्का जहूर के बल्ले से। स्कोर जा पहुंचा है 45। 6 गेंदे 10 रन। अच्छा बेहतरीन मुकाबला यहां दाबोल बादशाह के ग्राउंड पर देखने मिल रहा है। महाड़ विरुद्ध जोई।
6 गेंदे 10 रन। देखना है जहूर इस मैच को कमबैक करता है या नहीं, आने वाला वक्त ही बताएगा। टोल के कप्तान प्लीज कम टू स्टेडियम। टोल के कप्तान स्टेडियम में आकर मैनेजमेंट से मिले। माज ऑन द स्ट्राइक। मार की ओर से आखिरी गेंद लेकर अनस को बुलाया गया है राइट आर्म ओवर द विकेट से। 6 गेंदे 10 रन। बहुत अच्छा बेहतरीन मैच देखने मिला है यहाँ दाबोल बादशाह के ग्राउंड पर। अनस बॉल टू मार्च। 6 गेंदे 10 रन। राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गेंद थी, उसे खूबसूरत शॉट खेला है। देखना है एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद सीमारों के बाहर जाती हुई 4 रन। अंपायर का इशारा 4 रन। 5 गेंदे 6 रन। देखना है माज अभी कम बैक करते क्या नहीं इस मैच को, आने वाला वक्त ही बताएगा। 5 गेंदे 6 रन। अनस बॉल टू माज। अनस बॉल टू माज। शॉर्ट पिच गेंद थी, उसे लॉफ कर दिया स्क्वायर लेग के ऊपर से। गेंद सीमारों के बाहर जाती हुई 6 रन के लिए। और इसी तरह से जुई ने मुकाबला जीत लिया है। मैं उनका वेलकम करता हूं, स्वागत करता हूं। इरफान वारेकर जहां कहीं भी हो टॉस उड़ाने के लिए स्टेडियम में आ जाए। इरफान वारेकर प्लीज कम टू स्टेडियम। अच्छी बल्लेबाजी की यहाँ पर जहूर और माज ने। वेल प्लेड बाय जहूर, वेल प्लेड बाय माज, वेल डन बाय माज। जुई इन दिस मैच। अभी एक तीसरा क्वार्टर फाइनल मुकाबला खेला जाएगा जुई विरुद्ध टोल। जुई और टोल के कप्तान टॉस के लिए आ जाए। याया वसगरे के हाथों से टॉस उड़ाने जा रहा है। जुई और टोल के कप्तान टॉस के लिए, क्वार्टर फाइनल का टॉस के लिए स्टेडियम में आ जाए।